जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आज जे काही घडलं त्यावरून आत्ते सारखं विघ्न येतंय असं म्हणत होते. आपल्यावर आलेली विघ्न आपण कधीच पार केली आहेत अभि. आता सुरू होणार माझ्या बायकोचा हातखणी. बायको मी येतोय. काय झालं, लाईट्स का गेलेत? हॅलो, कोण आहे? अभि, मीनाक्षी, चल. मॅनेजर, मॅनेजर, सर तुम्ही काय काम होतं का? काम म्हणजे मला जरा तुमच्याशी प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं. की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. बायको, आपल्याला ना तुझ्या बरोबर लपाछपी खेळायचा आता कंटाळा. आता आपण तुला शॉक द्या. असा शॉक देणार की तुझ्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत काटा आहे. हा दादा, कुठे आहेस तू? अरे झालं काही नाहीये, माझा मित्र आहे ना तेजस, तो आलाय घरी. बरं मला सांग, मीनाक्षी तुझ्याच सोबत आहे ना? बरोबर, या आम्ही वाट बघतो. नाही ना, काही महत्वाचं नसेल तर आपण फोनवर बोलूया का? नाही, मला आताच बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. तू अभिंना तुझ्या भूतकाळाबद्दल सांगणार होतीस ना? सांगणार होते ग नैना, पण अजून नाही सांगितलं. आधीच ते खूप टेन्शन मध्ये आहेत आणि त्यात मी हे सांगून त्यांना आणखीन टेन्शन देणं मला बरोबर नाही वाटलं. पण योग्य वेळ आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार आहे. कंपनीचं हैदराबादला हेड ऑफिस आहे. तिथे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असणार. त्याशिवाय ते असं गडबडीत बोलवणार नाहीत. सो मला जावं लागेल. तिचा नवरा घरातून बाहेर गेलाय म्हटल्यावरती घरामध्ये ती आता एकटीच असणार आणि ती घरात एकटी असणार म्हटल्यावर आपण तिला गाठणार. बरं, हात पुढे करा, दही साखर देते. हाय सोहा. ए, तू मीनाक्षीशी बोललाच नाहीयेस ना अजून? म्हणजे तुम्ही एकमेकांना फेस टू फेस बघितलं नाहीयेत ना अजून? वेट, मी तिलाच देते कॉल. ए सोहा, आता नाही. मला माझ्या हक्काचं जे काही हवं होतं ते सगळं मला मिळालेलं आहे. पण जोवर माझा खरा भूतकाळ अभिंना मी सांगत नाही तोवर मी ह्या सगळ्याला माझं नाही म्हणू शकत.
मीनाक्षी, तुम्ही तुम्ही कधी आलात? आत्ताच. मला कळवलं पण नाही. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नाही कळवलं. बरं, तू काहीतरी सांगत होतीस, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. अभि, मला तुम्हाला जे काही सांगायचंय ते फार महत्वाचं आहे. अगं मग बोल मीनाक्षी, अगदी निर्धास्तपणे बोल, मनात काहीच ठेवू नकोस. बोल. अभि, माझा एक असा भूतकाळ आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे. अगं पण मला सगळं माहिती आहे मीनाक्षी, सगळं काय माहिती आहे मला, तरी तू असं का म्हणतेस? नाही अभिजी, तुम्हाला सगळं माहित नाहीये. मी तुम्हाला 2 व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या आणि त्यातली तुम्ही फक्त एक ऐकली. महत्वाची व्हॉइस नोट तुम्ही ऐकलीच नाहीत अभि. अभि, तुमच्या आधी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीशी माझं लग्नही झालं होतं. हो अभि, माझं आधी लग्न झालंय. हो अभि, माझं आधी लग्न झालंय. आज कोणाचा तरी मूड फारच छान दिसतोय. यस आहे, मूड खूप छान आहे. मग सांग मला. आजपासून मीरा वहिनी ऑफिसला येणार नाहीये. पण बाबा येतील ना? येणारच आहेत, पण काय ना, आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी करायला हवं. मग मी नक्की काय करू? पाचगणीला ना एक स्कूल आहे, तू जर तिकडे शिकायला गेलीस ना तर मीराला कसलीच काळजी राहणार नाही. म्हणजे तिला तुझ्याकडे फारसं लक्ष द्यावं लागणार नाही आणि ती तुझ्या बाबांना खूप नीट शोधू शकते. तुला माझी आठवण येते आणि मला तुझ्या गाण्याची आठवण येते. अगं मग ये ना ऑफिसला, तुला पाहिजे ते गाणं ऐकवतो. आणि आज माझा पण गायचा खूप मूड आहे माहितीये का. ऐक मग मी लगेच येते. ओके. हे बघ मानस, मी नाही येते. काय येत नाहीयेस? अरे का पण? काय काय झालं? काय आपण बोलूया ना संध्याकाळी. तू संध्याकाळी ये घरी, मग भेटून बोल. हाई, ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो. बघ तुझ्या लाडकीनं काय केलंय. माझी अख्खी मेहनत पाण्यात घातली. हा माझा प्रोजेक्ट आहे. हा मी असं काय केलं ज्याने तुमचा अपमान झालाय? आज माझ्या ऑफिस स्टाफ समोर तुम्ही जे काही वागलात ना मानवा, तो माझा अपमानच होता. मला वाटत होतं तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, बट यू प्रूव्ह मी रॉंग. थँक्यू माझा गैरसमज दूर केल्याबद्दल. मीटिंग आहे माझी एक, ठेवतो फोन.